कारण बुंडासकडचं थोडंसं वर्क बाकी आहे. मग शर्यत जरी तिथे झाली तरी अतिशय चांगल्या पद्धतीने शर्यत होऊ शकते. फक्त रोशननी मनावर घ्यायला पाहिजे. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. पुंडास विपक्षात अर्थातच पिळंजे संघ जय बजरंग पुंडास संघाचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो. सरपंच चषक तिथे पाहायला मिळतोय आणि त्याही टुर्नामेंटची खासियत आहे की हर इयरला एक वेगळी डिझाईन आणि सर्वात मोठी ट्रॉफी. मग खालिंग असू द्या पुंडास असू द्या यांची नावं आम्ही सातत्याने घेतो की ट्रॉफीमध्ये खूप सारे व्हेरिएशन त्यांच्याकडे पाहायला मिळतात. आत्ता दुगाड नगरीमध्ये आल्यानंतर एक किंग ट्रॉफी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण क्राऊन आहे, मुकुट आहे त्या ट्रॉफीवर. मग कोण राजा ठरेल या ट्रॉफीवर हे मात्र येणाऱ्या रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आकाश दांडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर, अक्षय पाहताय आणि नॉनस्ट्राईकला दीपकला आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाश इथून मात्र सज्ज होत असताना रनअपमध्ये मिस्टेक पाहायला मिळालं. मग आम्ही सातत्याने म्हणतो पद्धत आली तर जेव्हा जेव्हा चुकलं जाईल तेव्हा तेव्हा मात्र चेंडूला थांबा द्या, कारण पद्धत आली तर जर का चुकलं तर मात्र पुढचा चेंडू चुकू शकतो, त्यापेक्षा थांबलेलंच बरं. आणि कुठेतरी इथे मात्र आकाश त्याच पद्धतीने इथे मात्र काम करताना पाहायला मिळतोय. चेंडूला थांबा दर्शवतोय गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा तयार नव्या जोशानं नव्या दमानं. शॉर्ट टर्नमॅनला चेंडू ट्रॅव्हल होईल. रोशनला माहिती होतं चेंडू वळण प्राप्त करेल आणि कुठेतरी मात्र त्या पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी हालचाल करताना रोशनला आपण पाहिलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र धावा वाचवतोय आपल्या टीमच्या, पण सिंगल इथे मात्र मिळते आहे आणि सिंगलनं सांघिक व वैयक्तिक धाव आणि सांघिक वैयक्तिक खातं या एकेरी धावेच्या मार्फत पूर्ण होताना आपल्याला खुल्ल होताना इथून मात्र पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहताना आता मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाश तयार. नेक्स्ट बॉल. ओ हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय डॉट बॉल इथे मात्र डिलिव्हर केला गेलाय. 2 चेंडूचा खेळ खेळला चालाय. धावसंख्या अजूनही 1. आता मात्र ह्या टफ मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप सारी टफ मॅच होताना इथून पाहायला मिळेल. त्याचं रिझन असं आहे की इथे मात्र 10 संघांनी प्रवेश घेतला. 10 संघांनी प्रवेश घेतल्यानंतर आजच्या दिवसामध्ये हे 2 संघ शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचलेत. गोलंदाज तयार. मग इतक्या 8 संघांना जर का पराभूत करून पोहोचले असतील तर मग यस डॉट बॉल, तर मग या संघांमध्ये काहीतरी ताकद आहे, काहीतरी एक वेगळं गेम आहे, म्हणून इथपर्यंत पोहोचलेत. आणि निश्चित रूपानं गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओ हो यावेळेस व्हाईट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे आणि व्हाईट बॉलनं धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. अर्थातच झोन या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. हो यावेळेस गॅप येतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकार चौकाराला महत्व देण्यापेक्षा गॅप हेरा आणि गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल करा. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. नक्कीच चौकार पाहायला मिळालाय. चौकारांना धावसंख्या 6 या अंकावर होती, आता मात्र सिंगल होती आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7. चेंडू संपलेत. 5 धावसंख्या 7. अंतिम 1 चेंडूचा खेळ. टायमिंग लावलेला आहे इथून. गोलंदाज तयार आकाश. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगलच मिळते, सिंगल शिवाय काय मिळणार नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या अंकावर धावफलक.
मुकुलला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. मुकुलवर जिम्मेदारी सोपवली जाते. या षटक क्रमांक द्वितीय पहिलं षटक अतिशय पॉवरफुलपणे 8 धावांकरिता षटक फेकलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मुकुल तयार. षटक क्रमांक द्वितीय. ओहो हो, इथे मात्र उसळी घेताना हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील आणि 1 बाउन्सचा इशारा पंच पोहोचवतात. एक मुभा असते बाउन्स करण्याची ती आणि निश्चित रूपाने इथून मात्र मुभा असते. ती मुभा कुठेतरी मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथे मात्र झेल होईल का? पंच इशारा पोहोचवतील. यस, विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. हनुमान स्पोर्ट्स आयोजित जुगाड चषक महासंग्राम क्रिकेटचा आहे या जुगाड गावात. महासंग्राम क्रिकेटचा आहे या जुगाड गावात. खतरनाक फॅन्स पोहोचलेत क्रिकेट मॅच बघण्याकरिता. रितेश न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाज यार रितेशला फसवलं गेलंय. डायरेक्ट लीड करायचं होतं. आता जर चेंडू दिला असता, कलेक्शन प्रॉपर असतं तर मग निश्चित रूपानं कुठेतरी मात्र खदाची रनआउटची विकेट. सिंगल धावसंख्या 10 या अंकावर दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. कारण पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती 8, त्यान वाईट 9 आणि आता मात्र सिंगल. धावसंख्या 10 या अंकावर. 10 आकडा कोणाचा आहे? तर मग अर्थातच खूप वर्षानंतर वानखेडेच्या भिंतींनाही जे आवाज ऐकायला मिळाला. कारण क्रिकेटचे दैवत सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आणि त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होताना आपण पाहिले. नो बॉल. नो बॉल इथे मात्र आपण पाहत आहे. नो बॉलचा इशारा पंच दर्शवतील. फ्री हिट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. उघडा डोळे पहा नीट. ही आहे फ्री हिट. मुभा आहे स्ट्रोक कन्वर्ट करण्याची बहुयात मोठा फटका इथून मात्र कन्वर्ट केला जाईल का? सह्याद्रीच्या रांगा सर्वत्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्याही बाजूनी. गोलंदाज तयार. यावेळेस डॉट बॉल. विक्रमबाई दुगाड एक्सप्रेस इन ॲक्शन. नाही, मी आधी म्हटलोय की एक्स्ट्रा स्टंप आणा कारण एक्स्ट्रा स्टंप आणा कारण विक्रमची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओहो, यावेळेस झेलला संधी. विकेट होईल का पतन? चेंडू खाली आहे. मयूर विकेट होईल पतन. फलंदाज बाद. झेलबादच्या स्वरूपात. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, नावाचा दरारा हाय रे. खाल्लेर की दिलेर नक्कीच. इथे मात्र चेंडू संपलेत किती? चार चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 11. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. इथे मात्र मुकुल सज्ज होत असताना थोडासा डेड बॉलचा इशारा पंच दर्शवतायत आमच्यापर्यंत.
गोलंदाज मुकुल तयार. ह्यावेळेला डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपलेत 5 संधी, एक चेंडूचा खेळ शेष. येस गोलंदाज CR. नेक्स्ट बॉल स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला. घेऊन निघाला सुजिता करण्याला. अंड्यावर पालखी घेऊन निघाला सुजिता करण्याला. अंड्यावर पालखी घेऊन निघाला सुजिता करण्याला. अंड्यावर पालखी घेऊन निघाला सुजिता करण्याला. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. देवेंद्रला आणलं गेलं. विराट कोहली आहे अर्थातच पुंडासचा विराट कोहली म्हणून ज्याला ओळखलं जातं. देवेंद्रला आपण पाहता हेअरस्टाईलही त्याच पद्धतीने. फॅन असावेत असे. खेळही तसा आहे आणि हेअरस्टाईलही तशी आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओहो हो, यावेळेस पुन्हा एकदा रितेशला उभं ठेवलंय. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. तिसरा बॉल आपण इथून मात्र पाहताय ऑन साईडला. इथे मग फटका कन्वर्ट होईल. सिंगल मिळाल. सिंगल शिवाय जास्ती काय मिळणार नाही आहे. सिंगलनं धावसंख्या 12. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. जशी शांतता मैदानामध्ये. डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ संपला आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. चला गेम स्पीडअप करा देवेंद्र. 4 चेंडूचा खेळ संपला आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. ओहो हो, यावेळेस पुन्हाच एकदा डॉट बॉल. चेंडू संपतायत 5. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. देवेंद्र. यावेळेस विकेटचं पतन. फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 ही संपेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 12. म्हणजे या षटकामध्ये धावा दिल्यात तरी किती? फक्त आणि फक्त एकदा. डीजे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे.
बाउंड्रीच्या बाहेर चौकार 4. आमचा चषक साऱ्यांना सिंगलना धावसंख्या 17-17. 2 चेंडूचा खेळ खलास. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. आणि पुंडास टीम करिता विकीदादा पवार यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवते. पारितोषिक लावलं जाईल आमच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर, कारण खूप सारे पारितोषिक तेही लावत असतात. गोलंदाज तयार होत असताना पुनश्च एकदा कसली तरी मिस्टेक असावी. डेड बॉलचा इशारा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ शेष. विक्रम ओहो हो, इथे मात्र आता रोशन च्या सोबत आपल्याला पाहायला मिळालंय. मुकुलच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन. साऱ्यांना ठाव सारे जमलेत मैदानावर. सारा गाजवून ठेवलंय गाव. हे मैदानी साऱ्या पाहूया चला खेळाडूंची झलक. आर मैदानी साऱ्या पाहूया चला खेळाडूंची झलक. आर नावात नाही रे गावात दम आहे DPL प्रीमियर लीग. हे नावात नाही रे गावात दम आहे दुगाड प्रीमियर लीग. पण सध्या तरी दुगाड चषक आपण पाहताय. दुगाड प्रीमियर लीग लवकरच आपल्या भेटीला येईल याच मैदान. यावेळेस डॉट बॉल 1 बाउन्सचा इशारा पंच दर्शवत आहेत. याही खेळाडूची 1 बाउन्सची उभा इथे मात्र संपुष्टात येताना 4 चेंडू संपले. धावसंख्या 17-17. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. वन सेकंड डॉट बॉल. चेंडू संपलेत 5. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. 17-17. 17-17. रोशनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहताय. चूक करणार नाहीये रोशन. फेक झाली. रनआउटची होती संधी. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचते. ती म्हणजे अर्थातच 18-18 विजयाकरिता जगात वारी. 19 फेब्रुवारी आणि 19 धावांचा संवाद समोर ठेवलाय. ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील प्रवीणजी शिंदे सर. चलो विक्रांत. धन्यवाद. दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होते आणि विजयाकरिता लक्ष ठेवलं गेलं आहे. 24 चेंडू आणि 19 धावा माफक धावसंख्या आहे टीम जय बजरंग पुंडास संघासाठी. विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्यानंतर आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत या ठिकाणी, ज्यांचा आवाज तुम्ही आज संपूर्ण दिवसामध्ये ऐकला. तेजस धोबी सर उद्या या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरिता मी गणेश पाटील सर साहेब यांना विनंती करेन.
आपल्या शुभ हस्ते तेजस धोबी यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करायचं आहे. नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट समालोचक तेजस धोबी यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करायचं आहे. माईची श्वाल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. नितीनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तेजस धोबी यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. आज संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी आपल्या आवाजावरती आपली छाप सोडली आणि खऱ्या अर्थाने ही टुर्नामेंट त्यांनी गाजवली, तेजस धोबी सर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद तेजस सर, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड ग्रामस्थ मंडळ दुगाड आपल्या सतत आभारी आहे. वळतोय मॅचकडे. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात झाली आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना देवेंद्र आणि मयूर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 24 चेंडूमध्ये 19 धावा, माफक धावसंख्या आहे. दीपक गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं लॉंग ऑफमध्ये एक आणि काऊ कॉर्नरमध्ये एक. आणि इथून मात्र दुसऱ्या डावातला पहिला चेंडू मार्गस्थ केला जातोय. दीपक गोलंदाज, स्ट्रायकर एंडवरती देवेंद्र, नॉन स्ट्रायकर एंडवरती मयूर ही जोडी. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. पहिल्या चेंडूला इथे मात्र केवळ दिशा दाखवली गेली. पॉईंट रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक प्रॅक्टिस क्षेत्ररक्षकपर्यंत चेंडू पोहोचला आणि तिथून मात्र एक धावेने टीमचा श्रीगणेश होतोय. अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 1 या अंकावरती. आपण पाहतोय दुगाड चषक 2024चा हा महासंग्राम स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर दत्तकृपा कोलिवली हा संघ क्वालिफायर झाला. आज कोण नशीब आजमावणार? पुंडास्की पिळंजे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला डाऊन दी ग्राउंड ओव्हर पिच चेंडूला फेकून दिला सरळ बॅटने लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दमलई हाये तुझीत तात्याच्या नावात, असा असतोय तात्या बाई नेहमी वजनात. अतिशय दमदार षटका. ओरपीच चेंडू होता. फलंदाजाने त्याचा फायदा उचललाय मयूरनं. धावसंख्या 7 वरती. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र चांगला चेंडू, आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. कट करायचा होता पॉईंट रिझनमध्ये. चेंडू बॅटचा संपर्काने एक्स्ट्रा धाव मिळेल. 8 धावा. इथून मात्र फक्त आणि फक्त 11 धावांची गरज. विजयाच्या दिशेने आगेज कूच करतोय जय बजरंग पुंडा संघ. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर पिळंजे स्पोर्ट पिळंजे संघाचा देखील आज संपूर्ण दिवसामध्ये चांगला खेळ राहिलाय. षटकातला पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांचा निर्णय, वाईटचा इशारा होईल. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 19 धावा धावफलकावरती. फक्त आणि फक्त 10 धावाची गरज. उर्वरित चेंडू 22 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज सज्ज. षटकातला पुढचा चेंडू घेऊन दीपक. सामना करेल मयूर. यावेळी क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॉडीला ब्रश करतोय. स्पर्श करत असताना डॉट चेंडूची सांगता होतीये. एकंदरीत धावसंख्येचा फरक पाहिला तर 9 धावा धावफलकावरती. उद्या सिनियर गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच उद्याचा पहिला सामना असेल जय महाराष्ट्र धामणगाव विपक्षामध्ये आई गावदेवी कोलिवली. बिग मॅच, मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला ओरपीच चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी शानदार दिमागदार चौकार पाहायला मिळतोय मयूरच्या बॅटमधून. किंग मेकर सुजित तात्याला, तात्या भाई आला. नक्कीच उद्याच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी धोंडावडवली आणि आई गावदेवी वारेट. यावेळेला आणखीन एकदम दर्जेदार चेंडू मिड ऑफ बॉलला क्लिअर करत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद. त्याचनंतर सामना असेल NR बोरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी खांडपे. त्यानंतर सामना पाहणार आहोत श्री हनुमान घोटगाव विपक्षामध्ये जय हनुमान खोणी. वरच्या गटातून जय बजरंग खांडपे संघाला बाय, तर खालच्या गटातून न्यू आई गावदेवी वेडेगाव संघाला बाय. आणि इथून मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का जय बजरंग पुंडा संघाला. मयूरबाद. यात झाला या बोलबाल
किंग मेकर सुजित तात्याला तात्या भाई आला किंग मेकर सुजित तात्याला तात्या भाई आला तात्या भाई आला सुजित तात्याला तात्या भाई आला. धावसंख्येचा फलक पाहिला तर 17 धावा. इथून मात्र पाहिलं तर फक्त आणि फक्त विजयासाठी आवश्यकता आहे 2 धावांची. चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय, षटक समाप्त झालाय. 18 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रोशन येतोय, टेक्निकल प्लेयर आहे. अगदी पाहिलं तर चारी बाजूने खेळतो मैदानाच्या अवतीभोवती. विजयाच्या दिशेने आगीकूच करतो. विजयाच्या अगदी उंबरट्यावरून जाऊन पोहोचलाय. परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही शेवटचा चेंडू हाताळत नाही आहेत आणि जोपर्यंत टार्गेट पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत आपण कोणत्याही टीमला विजयी घोषित करू शकत नाही. हे सूत्र आहे क्रिकेटचं. 18 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवरती देवेंद्र. स्विच हिटचा प्रयत्न केला गेला, पंचांकडे अपील, पंच सहमत नाही आहेत. पहिला चेंडू आलाय डॉट. गोलंदाज इथून गोलंदाजी करताना राहुल. उद्या ठीक पहिला सामना 8:30-9च्या दरम्यान सुरू होईल. जय महाराष्ट्र धामणगाव, आई गावदेवी कोलिवली. बिग मॅच, मोठी मॅच, कारण दोन्ही संघ अगदी इन्फॉर्म आहेत. यावेळेला कार्पेटच्या सायने बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 धाव मात्र घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर रोशन स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची गरज विजयाकरिता. आणि इथून मात्र सामना जिंकलाय जय बजरंग पुंडा संघाने. अभिनंदन पुंडा संघ अँड हार्ड लक पिळंजे स्पोर्ट पिळंजे. आणि या सामन्यामध्ये सामनावीर ठरतोय मुकुल आपण व्यासपीठावरती आहे. 3 धावा देऊन 3 फलंदाज ज्यानं बाद केले असा खेळाडू ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर मुकुल.